कुठला सिनेमा बघायचा राहून गेला या मी वर्षातला? बोलली ना तिघी आम्ही तिघी मला बघायचं आहे कारण ते वुमेन सेंट्रिक फिल्म आहे. आणि येस, माय फेवरेट ॲक्ट्रेस इज अमृता खांडविलकर, कारण ती डान्सर, मस्त डान्सर आहे. अँड आशिष पाटील कोरिओग्राफ सर, आणि आशिषला मी ओळखते तर मला खूप बरं वाटतं जेव्हा ते दोघं ॲज अ कॉम्बिनेशन येऊन ते लोक परफॉर्म करतात. किंवा अँड अमृता माझ्याच एरियामध्ये आहेत, तो आय नो हर, आणि आम्ही दोघे एकत्र मराठी तारिका पण आम्ही केलो आहे. सो आय एम व्हेरी हॅपी. आय लाईक अमृता खांडविलकर. अँड ऑफकोर्स रितेश देशमुख इज माय ऑल टाईम फेवरेट. मराठीतल्या मग कुठल्या दिग्दर्शकासोबत काम करायला आवडेल? मी कोणत्या बरोबर काम केली आहे? मराठी फिल्मच नाही केली आहे तर आय वुड लव्ह टू डू अ ब्युटिफुल रोल इन मराठी, कारण एक खूप पॉझिटिव्ह रोल करायचा आहे मला मराठीमध्ये. या आयुष्याच्या इतक्या वळणावरती, इतक्या खडतर प्रवासामध्ये एक कलाकार म्हणून कुठलं स्वप्न अपुरं राहिलं असं तुम्हाला वाटतं, जे आता तुम्हाला पूर्ण करायचं आहे? जितके स्वप्ने, एक होतं ना की द मोर युअर ड्रीम्स आर फुलफिल्ड, द मोर ड्रीम्स इमर्ज. की आपल्याला असं वाटतं की चाललंय, चला हे संपलं ना आपलं, आता आपल्या आयुष्यात काय आहे? नाही नाही नाही, सकाळी उठून दुसरे येत, अरे वो भी मेरे को करना है. तर जेव्हा तुम्हाला असं वाटतं की सगळं संपलंय तर आपण जिवंत का आहोत? झालं ना, मग निघूया आपण. तसं नसतं. सी, अनलेस यू डोंट ड्रीम देर इज नो पर्पज ऑफ लिव्हिंग. मी सकाळी रोज उठून बोलते की मला हे पण करायचं, मला ते पण करायचं आहे. पण त्याच्या 5 माझ्या लिस्टमध्ये असतात, त्याच्यात एक मी अचीव्ह करते. मग बोलते 4 फॉरवर्ड, हे होऊ दे, मग आपण बघूया नेक्स्ट. जर सुधाजी तुम्ही मुख्यमंत्री झालात असं आपण पकडूया, द बिगेस्ट जोक ऑफ 2026. आय लाईक इट. तर तुम्ही काय बदल आणाल आपल्या ह्या व्यवस्थेमध्ये आणि संपूर्ण ह्या पॉलिटिक्समध्ये? इलेक्शनच्या वेळी जे प्रॉमिसेस करतात ना, ते आपल्याला फुलफिल करायला पाहिजे. आपण फक्त बोलतोय. आय थिंक जसं एक फिल्म आलेली ना, 1 दिवसासाठी तो सीएम बनतोय. नायक. नायक. तमिळ फिल्म भी थी उसमें. मणिरत्नम यांची मणिरत्न. फिल्म. वन डे बिकम अ कॉमन मॅन सीएम, बिकम अ कॉमन मॅन्स पीएम. हे जरुरी आहे. तेव्हा असं वाटतं की आपल्याला जे एक वोटिंग राईट आहे ना, त्याचं प्रॉपर यूज होतोय. आय वुड वॉन्ट टू वर्क फॉर द कॉमन मॅन, कारण मी एक कॉमन मॅन. मला माहिती आहे की कॉमन मॅनचे प्रॉब्लेम्स काय आहेत. आणि रोज रोज आपले किती, म्हणजे मी तर नेहमी टाकते इन्स्टावर की हे रोड बरोबर नाही, ते रोड बरोबर नाही, मडला जाता जाता मला 4 तास लागते, हे काय चाललंय. आणि इवन एक खूप मोठा कॅम्पेन पण मी बोलली, ॲक्च्युली डायरेक्टली मोदीजींसाठीच मी एक इंस्टाग्राम पोस्ट पण टाकलेली की जेव्हा मी एअरपोर्टला जाते सिक्युरिटी चेकमध्ये मला बोलतात की लिंब काढा. तर मी विचारली, म्हणजे मी आणि विजय आम्ही हैदराबादला शूटिंगसाठी चाललो, तेव्हा मला बोललेत की लिंब काढा आणि सिक्युरिटी चेकमध्ये टाका. मी बोलली हे काय? एक ह्युमॅनिटेरियन फ्रिस्किंग असतं ना, एक रूम आहे तिथे घेऊन जा. हे काय सगळ्यांच्या समोर का आम्ही काय लिंब टाकून काय आम्ही काय असं उभं राहणार? मग मी बाहेर आली, मी एक व्हिडिओ मतलब एक व्हिडिओ बनवली. मी बोली, मोदीजी आप तो बोलते हो की आप कॉमन मॅन के पीएम हो, हे काय होत आहे? विदिन मुंबई टू हैदराबाद मी पोचली अँड आय गॉट अ कॉल फ्रॉम द एविएशन मिनिस्टर की सुधाजी वी अपॉलोजाइज, दोबारा ऐसा कुछ नहीं होगा. दिस इज टुडेज गव्हर्नमेंट. सुधाजी, एक प्रश्न विचारतो बोला. की तुम्ही पॉलिटिक्स मध्ये येणार असं तुम्ही आम्हाला सांगितलं. असं माझा विचार आहे. विचार आहे येणार ना की नाही हे तुमचा? मला हां. माहिती नाही. पण हे बघा, आपले मुख्यमंत्री होऊन गेले फडणवीस, मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब आहेत, त्यानंतर अजित पवार साहेब होते, शिंदे साहेब होते. ह्या तिघांपैकी तुमचं कोण फेवरेट आहे, ज्यांचं काम? दोघे. आय थिंक देवेंद्र फडणवीसजी मध्ये जे प्लॅनिंग आहे, जे इन्साइट आहे, एक फ्युचर ते बघतात, अतिसुंदर. आय थिंक वी नीड अ पर्सन लाईक देवेंद्र फडणवीस, नॉट ओनली फॉर स्टेट बट फॉर द कंट्री. शिंदे साहेब कॉमन मॅन्स सीएम. त्यांना बघून असं वाटते की कधी मी जाऊ शकते आणि कधी शिंदे साहेबकडे मी जाऊन बोलू शकते की सर हे बरोबर नाही, हे तुम्ही आमच्यासाठी करून द्या, आणि ते नक्की करणार. दॅट इज वॉट आय सी इन शिंदे साहेब. आणि मला शिंदे साहेब खूप 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 आवडतात. अँड आय एम सो हॅपी की जे माणूस एक कॉमन मॅन राहून, कॉमन मॅनचे प्रॉब्लेम्स त्यांना माहिती आहे आणि आज एक कॉमन मॅनसाठी उभं राहतात, आणि त्यांची बोलण्याची पद्धत पण अनफिल्टर्ड, जे मनात आहे ते बोलतात, आणि जे बोलतात ना ते इथपर्यंत येऊन पोचते. आय लव्ह यू शिंदेजी. जाता जाता जर सुधाजींना आपण एका वाक्यात डिस्क्राईब करायचं झालं तर ते वाक्य काय असेल? अरे सिंपल, साधारण, मिडल क्लास फॅमिली विथ कल्चर, व्हॅल्यूज अँड अ व्हेरी काइंड हार्ट.
जशी मी स्क्रीनवर दिसते ना, मी तशी नाही आहे. लोकांना असं वाटतं की खूप स्नॉबिश आहे, अरे जेव्हा बघितलं ती ओरडते. अशी मी नाही आहे बाबा. मी खूप छान आहे, गोड आहे. जे लोक मला ओळखतात त्याला माहिती आहे की ही बिचारी आहे. तशी नाही आहे. पैसे के लिए कुछ भी करना पडता है. जर समजा तुमच्या आयुष्यावरती एक बायोपिक झाला, पण झाला ना? पण जर समजा तुम्हाला बायोपिक करायची झाली तर ती कोणाच्या आयुष्यावर तुम्हाला करायला आवडेल? मदर तेरेसा. मला तुम्हाला आता एक शेवटचा प्रश्न विचारतो. लोकमत आणि तुमचं काय नातं आहे? ॲक्सिडेंटच्या नंतर वेन आय वेंट टू नागपूर, हम्म, तेव्हा ना सोशल मीडिया नव्हता. इट वॉज ओनली प्रेस. हम्म, माझा फर्स्ट इंटरव्ह्यू जे होता ना, दारडास साहेबच्या घरी मी गेलेली. हम्म. अँड आय हॅड अ ब्युटिफुल इंटरव्ह्यू. आणि नेक्स्ट डे, शोच्या नेक्स्ट डे, 1 फुल पेज राईटअप ऑफ सुधा चंद्रन अँड हर परफॉर्मन्स. तेव्हा माझ्यासाठी अजूनही मी ते कटिंग माझ्याकडे आहे. कारण माझे पापा जे आहे ना, आप्पा जे होते, एक अल्बम बनवायचे आणि सगळे जितके पण कटिंग्स होते ना, ते सगळे ते स्टिक करून ठेवायचे आणि अजून आय हॅव स्टील प्रिझर्व्ड इट. तर ते मी कधीच विसरणार नाही. म्हणून आज इथे येऊन मी मराठीमध्ये स्पष्ट, काय तुम्ही जे बोलतात की मराठीमध्ये मी बोलते, हा. दिस इज माय फर्स्ट इंटरव्ह्यू इन मराठी. फुल फ्लेचेड इंटरव्ह्यू मी आजपर्यंत नाही दिली. आणि मला हे पण माहित नव्हतं की आज मराठी इंटरव्ह्यू. मला वाटलं की हिंदी इंटरव्ह्यू आहे. ऍक्च्युली मला कळलंच नाही. जेव्हा तुम्ही मराठीमध्ये बोलायला लागले तेव्हा मला वाटलं हे काय चाललंय, मराठीमध्ये बोलायचंय. खूप खूप धन्यवाद सुधाजी. Thank you, या thank you, ठिकाणी सागर. आज नो फिल्टरला खऱ्या अर्थाने तुम्ही छान छान लावली आणि Thank you. तुमची ही आयुष्याची जर्नी पाहून खऱ्या अर्थाने या पुढच्या पिढीला अजून इन्स्पिरेशन मिळत राहील आणि ते त्यांच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी करतील. Thank you. खूप खूप धन्यवाद लोकमत फिल्मीच्या आपल्या नो फिल्टरमध्ये येण्यासाठी. थँक्यू सो मच. Thank you so much. थँक्यू.